कंपायरिंग हे खास आकर्षण आहे. जसजसा सामना रंगेल, जसजशा मॅचेस आज पुढे जातील, ग्रामीण बेल्टमधनं 8 टीम्स या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जसजसा दिवस रंगेल तसं सरांचा एक वेगळा अंदाज, एक वेगळी शैली सध्या प्रेक्षकांना देखील एन्जॉय करता येईल. ऑफिशियल पाहण्याचा देखील विशेष आभार. 10 क्रिकची आमची संपूर्ण टीम, गोविंद असतील, रॉय असतील, विजय असतील, सर्वांचं स्वागत आहे. ऑल कॅमेरामॅन गणेश आहेत तमेन स्टेजवरती. तब्बल 5 कॅमेऱ्यांची या स्पर्धेचं नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ते टीम 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून सर्वांचं वेलकम. ऑनलाईन व्ह्युअर्स जो सध्या आमच्यासोबत जॉईन झाला, सरपंच चषकाच्या माध्यमातून त्या सर्वांचं निर्णायक द्वितीय दिवसामध्ये पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या दरम्यान मनापासून स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांना मानाचा, प्रेमाचा जय शिवराय. टॉस विन चाफेवाडी पठाण. निर्णय बॉलिंगचा विकी कातवारा. मागच्या स्पर्धेमध्ये आय थिंक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड ज्यानं पटकावला होता तो सध्या बॉलिंग मार्ग होती. तर स्ट्रायकर याला आपण बघत आहोत निलेश दस. ऑल इज सेट. बरोबर 10 वाजलेले आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार झाला बॉलिंग मार्गवरती विकी कातवारा. ओ पहिला बॉल फुल टॉस, रिव्हर्स स्टॅन्स. बॅटर लेफ्टी होता का राईट या प्रश्न आता उद्भवला. तो गोलंदाज झाला, मात्र बॉलनं सफर केली आहे. स्कोरलेग सीमारेषेची जबरदस्त सुरुवात. रविराज ब्लास्टर जांभरुडे क्रिकेट संघाची पहिल्या बॉलवरती ब्लास्ट, चौकार. काय कॉन्फिडन्स होता, काय आत्मविश्वास होता तो फलंदाज एनडी अर्थातच निलेश धस यांच्याकडे. आणि त्यांच्यासाठी इंडिव्हिज्युअल कॅश प्राइज आहे पर 6 1000चं. जयदादा धस जे पुरस्कृत आहेत चापेवाडी पठार क्रिकेट संघाचे, आणि त्यांच्या वतीनं आलेला आहे एक कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी निलेश धस यांना. पहिल्या बॉलवरती याला 4 रनने डाव सुरू झाला. नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारच्या विरोधात टीम रविराज ब्लास्टर जांभुडे क्रिकेट संघाचा. व्हॉलेंटियर्सला सूचना, आपण लगेचच बाउंड्री लॉबचा ताबा घ्यायचा आहे. बड्डा ग्रुप, त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप आणि आपल्या मंडळाचे सर्व सभासद, सूचना आहे आपण लगेचच इमिडिएटली ताबा घ्यायचा आहे बाउंड्री लाईनचा. बघा 2 षटकांच्या आत बॉल हरवला, फुटला तर नवा बॉल देण्यात येईल. तदनंतर जर बॉल हरवतो, फुटतो तर जुना बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेक्स्ट मॅच जर्मन पाटगाव आणि त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट्स कदमपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, पहिलं सत्र जसं संपेल तसं आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, कारण कंपल्सरी मिटिंगच्या दरम्यान टॉस हा केला जातो. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला वेस्ट ऑफ बाईटसाठी. त्याचबरोबर 5 षटकांसाठी 4 गोलंदाज तुम्ही यूज करू शकता. वेळेचं बंधन आहे. बरोबर 10 वाजता सामना सुरू झालेला आहे. हा चेंडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न अपील करण्यात आलेले. पिचिंग आउटसाइड लेग. स्क्वेअरलेग अंपायरकडे आता विचारणा करण्यात आलेले विकेट किपर बबलू पारदेतच रॉकीकडून. आणि स्क्वेअरलेग अंपायर आपण बघत आहोत मंदार राणे सरांनी लगेचच DRS रिफ्लरची मागणी आता त्या ठिकाणी केलेली आहे. एक्झॅक्टली धाव घेण्याचा प्रयत्न होता. अशा मुवमेंटला, अशा स्थितीला बॅटर रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतला की नाही, या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील. 10 क्रिकची टीम सध्या आपल्यासोबत जॉईंड आहे. डेफिनेटली ऑफिशियल ऑपरेटर आपण बघत आहोत रॉयला. डगआउट मध्ये थोडी शांतता देवा. डिसिजन थोडा टोफ आहे. फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन येईल. यस, येस, बॅटर इज सेफ. फलंदाज नॉट आउट आहे. फायनली आपण बघत आहोत रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप बॅट ग्राउंडिंग झाली, ती देखील 20%. त्याच कारणास्तव बॅटर बचावलेले आहेत. पहिला चेंडू 4 आला होता विकी कातवाराच्या अगेन्स्ट, तर नंतर कमबॅक झालेलं आहे. विकी कातवारा उदयोन्मुख गोलंदाज आहे, चांगला वेग त्याच्याकडे आहे, चांगलं नियंत्रण आपण पाहिलेलं आहे. हा चेंडू यावेळेस फुलर लेंथ स्ट्रेट बॅटने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न.
लो व फुलटॉस लाईन मिस करण्यात आलेली आहे. अक्रॉस द लाईनला जेव्हा तुम्ही लो व फुलटॉसच्या अगेन्स्ट खेळत असता, चेंडूच्या मेरिटवरती येणं, चेंडूच्या रेषेमध्ये पोचणं आणि त्यानंतर स्ट्रोक इम्प्लिमेंट करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याचा अभाव सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. लॅक ऑफ फुटवर्क बदलाली त्याचा अभाव, सलगचा दुसरा डॉट. फाईन क्लास करण्याचा प्रयत्न, टो एंडला चेंडू लागला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये प्रयत्न सुरू होता, विकीचा डायरेक्ट हिट, झेल सुटला, मात्र काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट अ स्पेक्टॅक्युलर अँड स्टर्निंग एफर्ट बाय विकी. फलंदाज होतोय रन आउट, धावबादची शिकार, धावची शिकार. निलेश परत त्यात माघारी. ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा जे स्टँडर्ड आहे, जो दर्जा आहे, ती जी गुणवत्ता आहे ती जपणारं क्षेत्ररक्षण आपण बघत होतो विकीकडून. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पोहोचले होते जेलपर्यंत, जेल सोडला, त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरून कॉल नव्हता रन घेण्याचा. निलेशांचा मनसुबा होता धाव हवी आहे, मात्र ते पोहोचताय जोपर्यंत स्ट्रायकर एंडला रिटर्न क्रीजमध्ये, तोपर्यंत चेंडूने यष्ट्यांना धडक मारलेली आपण पाहिलेली आहे. सुरुवात जबरदस्त होती निलेशांची, मात्र आपण बघत होता त्या निर्णायक सामन्यामध्ये ते माघारी परतलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, 4 वरती पहिला धक्का बसलाय रविराज ब्लास्टर्स जांभरोडे क्रिकेट संघाला. न्यू बॅट्समन आपण बघत आहोत सचिन बिराडे यांना, जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत जांभरोडेचे, आणि सध्या क्रिकेटचं स्टँडर्ड देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ते जपत असताना त्यांच्या माध्यमातून देखील 18 ते 21 जानेवारीच्या कालावधीत याच मैदानावरती विरुद्धात्मक चषक, आणखीन एक क्रीडा स्पर्धा, आणखीन एक पर्वणी प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. टीमचे टोटल 4, स्टील 2 टू गो. हा चेंडू वसायला टर्न केला, मिड विकेटला बीट केला, आउटफील्ड फास्ट, पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर, चेंडू करतो मिड विकेट, सी मारायची सबर, सचिन यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावेनं पाहिलं तर धावफलक सध्याच्या घडीला भरत असताना रविराज ब्लास्टर जांभोडे संघ आपण बघत आहोत इन ऍक्शन. टीमची टोटल आहे 8. सचिन यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालेलं आहे 4 धाबेच्या सोबतीनं. बॅकफुटवर आले, ऑन साइडला पूल करतायत सॉफ्ट हँडेडली. वाटेश म्हणून क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत सेली मिडविकेटला. उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाले ते एक सिंगल, आणि याच बरोबरीनं सांगता झाली आहे ती निर्णायक पहिल्या षटकाची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची अंती एकूण धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत तर 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात निर्णायक द्वितीय दिवस, दुसरा दिवस, दुसरं पर्व क्रीडा स्पर्धेचं आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना सध्या आपल्या समोर रंगत असताना स्कोर जर पाहिला तर तो 9 या आकड्यावरती सचिन 2 चेंडूत 5 धाब्याचं योगदान, 1 चौकार, 1 सिंगल त्यांच्या बॅटमधून. निलेश यांच्या बॅटमधून सुरुवात जबरदस्त झाली होती, मात्र तदनंतर थोडं स्ट्रगल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण बघत आहोत सुमितला, जो आघाडीसाठी पोहोचलेला आहे, एकही चेंडू त्यांना फेस केलेला नाही आहे. सो जसजशी स्ट्राईक रोटेट होईल त्याला देखील या मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहता येईल, ज्याच्याकडे आक्रमकता आहे, विस्फोटकता आहे, खास करून हार्ड हिटर बॅटर या टीमचा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर बॅकबोन ऑफ टीम रविराज ब्लास्टर जांभोडे जेडी, अर्थात जयदादा दिघे यांचं देखील येणं बाकी आहे. वन मोर फ्लेक्झिबल ऑलराऊंडर, बट सध्याच्या घडीला पार्टनरशिपची नितांत गरज आहे, कारण सामना 5 षटकांचा आहे आणि सध्या सुरू झालाय पॉवर प्लेचं षटक दुसरं. बॉलिंग मार्कवर देत आहेत कैलास वाघ फॉरेस्ट इन कडून. सध्या सुरू झालेलं आहे षटक दुसरं कैलासचं. पहिला चेंडू फोर्स केल्यासमोर वायडिश लॉंग ऑन थोडासा दूर आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत. बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर अगदी उचलून फेक होईल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग आहे, चांगला सुसंवाद, चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. पूर्ण झालेल्या आहेत त्या धावा 2 आणि 2 धाब्याच्या बढतीनं टीम सरकली पुढे. रविराज ब्लास्टर जांभोडे धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. हा चेंडू बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, पाठीमागे विकेट किपर बबलू पारधी रॉकीनं पकडला, सुंदर जेल, आणि 11 वरती आता दुसरा धक्का बसलाय रविराज ब्लास्टर जांभोडेला. फलंदाज बाद, सचिन परत आहेत माघारी.
न्यू बॅट्समन आपण बघत आहोत अक्षय मार्केला, अर्थातच निकनेम बाबू. जो हार्ड हिटर आहे. आदर्श चषक दांडेलीमध्ये एक सामना मला असा आठवतो जिथे पूर्णपणे फसला होता संघ रविराज ब्लास्टर जांबुद्या आणि या बॅटरनं त्या टीमला तारलं होतं. सध्या तो टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 4 वरती. पहिला चेंडू बाबीसाठी फुलर लेनचा ड्राईव्ह केला, ऑन साईडला सॉफ्ट डिली बॉटमॅनचा खूप चांगला वापर. क्षेत्ररक्षक पुढे सरकलेले आहेत, बरोबर मयूरदादा पिसेकर स्टँडच्या समोर. पूर्ण झालेली ती एक सिंगल ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत डीपमधून. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड दर्जा नेहमी जपत असताना आपण बघत आहोत जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पट्टरला एक धाव दाफलकावरती. टीमची टोटल 12. सुमित सध्या पहिल्यांदाच स्ट्रायकर रेटवर. हा चेंडू तो एंडला हवं तसं टायमिंग होत नाही, बिल्डिंग होत नाहीये, बॉल फिनिश होत नाही आणि फायनली लॉंग ऑनला चांगला झेलदा संपादित होतोय. दुसरं शोष मिळतंय. गोलंदाज कैलास वाघला, सुमित देखील परत आहेत माघारी. हवं तसं मिडलिंग झालं नाही, टायमिंग झालं नाही आणि फायनली आपण बघत आहोत आता सुमित देखील माघारी परतलेले आहेत. दाफलकाचा विचार केला तर 12 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत रविराज ब्लास्टर जांभुर्डेचे आणि टीमचा डाव सावरण्यासाठी, या टीमची ओळख, या टीमचा बॅकबोन, या टीमचा पाठीचा कणा, या टीमचा संकटमोचक, या टीमचा तारणहार जेडी अर्थातच जयदादा दिघे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळण्यासाठी स्ट्रायकर रेंजला. कॅपेबल ऑलराऊंडर, कारकिर्दीतले अनेक सामने, अनेक स्पर्धा ज्यांना गाजवलेल्या आहेत, तो निर्णायक क्षणाला आपल्याला पाहायला मिळतो नंबर 5 या पोझिशनवर खेळण्यासाठी स्ट्रायकर रेंजला. हा चेंडू शफल अक्रॉस होऊन फाईन गान्स करण्याचा प्रयत्न. ऑफ्टोनच्या बाहेर शफल जरूर झाले होते परंतु असफल प्रयत्न सध्याच्या घडीला आपण बघत आहोत जेडी यांचा. बॅट्समन जसा ऑफ्टोनच्या बाहेर आपण बघत आहोत रिप्लेमध्ये शफल झाला तसा गोलंदाजानं त्याला फॉलो केलं, त्याचा पदलालित ते पाहिलं आणि फुलर लेनचा वेगवान चेंडू आपण बघितला, तो सरळ थापॅडवरती आता ब्रश झालेला आहे. पूर्णपणे कमबॅक या षटकामध्ये आपण बघत आहोत जेडी कडून. अपेक्षा मोठ्या स्ट्रोकची, स्विच हिटचा अटेम्प्ट जरूर होता, लो फुल टॉस डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. दीपक होते त्या ठिकाणी. शॉट बॅकवर्ड पॉइंटला पूर्ण झाली ती एक सिंगल आणि या सोबतीनं सांगता झाली आहे ती निर्णायक दुसऱ्या षटकाची. षटकं आपण बघत आहोत 2 संपलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा खर्च केल्या होत्या विकीनं. दुसरं षटक ज्यामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजेच कैलास वाघनं आणि 2 ओव्हरच्या अंती आपण बघत आहोत सध्याच्या घडीला बॅटिंग समृद्धी म्हणजेच 13 या आकड्यावरती. विकेट्स त्या ठिकाणी गमावलेले आहेत 3. ते बॅटिंग करणाऱ्या रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघानं. सुंदर हस्ताक्षर आहे समीरदादा एनकर यांचं, ज्यांच्या सुवाच्य स्वर्ण हस्ताक्षराने हे धावफलक सध्याच्या घडीला सजवलं जातं. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. कर्सिव्ह हँडरायटिंग स्पेशली ते यूज करतायत आणि त्याच काळास आपण बघत आहोत ते पाहण्यासाठी अत्यंत विलोभनीय, विस्मयकारी आहे. कालच्या दिवसात अविनाश राऊत स्कोररच्या भूमिकेत त्यांची देखील जबरदस्त कामगिरी होती. आज समीरदादा आपल्या समोर आहेत. षटक तिसऱ्या सेकंड स्पेलमध्ये आपण बघत आहोत. कॅप्टन आता इन्व्हाइट केलेलं आहे ते गोलंदाजीसाठी विकी कातवारा, जो फ्रंटलाईन बॉलर आहे चापेवाडी पठार टीमच्या बॉलिंग युनिटचा, बॉलिंग अटॅकचा. आजचा स्पर्धेचा निर्णायक दिवस आपण बघत आहोत. दुसरा आणि दुसऱ्या दिवसासाठी सामनावीर ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. दिनेश यशवंत मार्के उद्योजक जांभुर्डे यांच्या वतीनं बॅकफुटवर आले, लेट कट करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं आणि बॅकवर्ड पॉइंटला बरोबर जाळं विणलं होतं, ट्रॅप सेट केलं होतं, ते फसवलं, अडकवलं जय दिघेला आणि 13 वरती चौथा गडी आता बाद झालाय तो बॅटिंग करणाऱ्या रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघाचा फलंदाज बाद. विकी कातवार आपण बघत आहोत. जसा सेकंड स्पेलमध्ये त्याला कॅप्टनने इन्व्हाइट केलं तसा त्यानं सुयश मिळवून दिलेलं ते देखील महत्वपूर्ण. प्रकाशजी तरे ज्येष्ठ ग्रामस्थ यांचा व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे.
स्वागत आहे दादांचं या व्यासपीठावरती. युवराजवान वा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज इन ॲक्शन रेग्युलर फॉर्मॅटमधील 8 संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न या स्पर्धेमध्ये ग्रुप बी मधून आपल्याला पाहायला मिळतील. पुढील सामना जनमान पाडगाव त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट्स कदमपाडा. बरोबर मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहिल्या सूचनेकडे लक्ष सुद्धा. जनमान पाडगाव टीमचे कॅप्टन आणि त्याच सोबतीनं साई स्पोर्ट्स कदमपाडा टीमचे कॅप्टन. न्यू बॅटर आपण बघत आहोत आरडी अर्थातच रमेश दस. वन मोर एक्सपिरियन्स कंटेनर इन दिस युनिट. पहिला चेंडू बॅकफुटवर आले, टॅप केला सॉफ्ट हँडेडली. अंडरआर्म स्टाईलनं चॉप करत असताना रन्स त्या ठिकाणी मिळणार नाही. सेकंड स्पेलमध्ये आपण बघत आहोत विकीला त्याची सुरुवात विकेटनं झालेली असं कॉन्फिडन्स त्याच्याकडे. पूर्णपणे आत्मविश्वासानं तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू विकेट, तदनंतराला हा डॉट. ऑन साइडला वळवलाय, शॉर्ट ऑफ प्लेन, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक मात्र त्याला चकून त्याला फसवून त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर आरडी रमेश दास यांच्या बॅटमधून आलाय. हा संघर्षमय चौकार. स्कोर आपण बघत आहोत 4 धाबेच्या बढतीनं. बऱ्याच कालावधीनंतर आता धावफलकावरती फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना धावफलक जाऊन विसावलं ते एकंदरीत 17 या आकड्यावर. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे कटाक्षानं पाहतायत मात्र लाईनने ते चांगले. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चांगला वापर सध्या विकी कातवाराकडून होत असताना अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आरडी यांचा पूर्णपणे बसलेला आपण बघत आहोत. डॉट बॉलची झाली सांगता स्टील 2 टू गो. हा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजीच्या गतीचा वापर करत असताना थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती. दुसरी धाव हवी होती आरडीला मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरून अक्षय जे स्ट्रायकर एंडला आता पोहोचलेले आहेत ते रेडी नव्हते. त्याच कारणासह आपण बघत आहोत एकाच धावेवरती आता समाधान या ठिकाणी राहावं लागेल. स्कोर जर पाहिला तर तो सिंगल धावेच्या मदतीनं आपल्याला पाहायला मिळतोय 18 या आकडावरती. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत अक्षयला. कमी गतीने टाकलेला बॉल हवं तसं टायमिंग होत नाही, मिडलिंग होत नाहीये. मिश्रणयुक्त गोलंदाजी आपण बघत आहोत विकीकडून. निर्धारित 3 षटकं संपलेली आहेत. बरोबर 10 वाजता सामना सुरू झाला होता. अॅक्युरेट 15 मिनिटाच्या 3 षटकं त्या ठिकाणी टाकलेली आहेत. चापेवाडी पठारण ड्रिंक्सवाले मैदानामध्ये. स्कोर आपण बघत आहोत तो एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात रविराज ब्लास्टर्स जांभोटे क्रिकेट संघाचा 19 या आकडावर. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी सागरदादा दस यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्या स्पर्धेचे आयोजक परिजदा पाटील यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत आहोत. सागरदादा दस यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत परिजदा पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण सन्मानित करूयात ज्येष्ठ ग्रामस्थ जांभोटे प्रकाशदादा तरे यांना परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. चला रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि त्यांना फाईट करेल जनमान पाडगाव. सूचनेकडे लक्ष सुद्धा. मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी टॉस. जसजसा तुम्ही वेळ घ्याल, उशीर कराल तसतशा रन्सच्या पेनल्टीनं इम्प्लिमेशन बॉलच्या पेनल्टीमध्ये केलं जाईल. लक्ष सुद्धा. जनमान पाडगाव टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स कदमपाडा टीमचे कॅप्टन. षटका आपण बघत आहोत 3 संपलेले आहे. विकी कातवाराचा 2 षटकांचा स्पेल. एकंदरीत 15 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. 2 धक्के त्याने दिलेले आहेत. कैलास वाघचा 1 षटकाचा स्पेल आपण पाहिलेला आहे ज्यांना अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स महत्वपूर्ण त्यांना देखील कॅरी केलेले आहेत. निर्णायक 4थं षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. स्वतः स्कीपर, स्वतः कॅप्टन, स्वतः संघाचा संगणक कर्णधार, ही इज अ लीडर हिमसेल्फ. कल्पेश कातवाराला आपण बघत आहोत निर्णायक 4थ्या षटकात बॉलिंग मार्कवर फॉरेस्ट एंड कडून. स्ट्रायकर एंड वरती आपण बघत आहोत अक्षय अर्थातच बाबूला. पहिला बॉल अपर वेस्ट बाउन्स होता. फायनली आपण बघत आहोत जसा चेंडू पूल काढण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, तो हवा तसा बिल्डिंग झाला नाही. बॅटच्या टो एंडला आणि स्वतःच्या फलतूरमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना वायडिश मिडॉनच्या दरम्यान चांगला झेल आता संपादित करण्यात आलेला आहे.
तो कल्पेश कातोराकडून आणि अक्षय देखील आता आपण बघत आहोत माघारी परतलेले आहेत. धावफलकाचा विचार केला तर 19 वरती हा 5वा धक्का सध्या बसलेला आहे. रविराज ब्लास्टर जांभुर्डेला आणि न्यू बॅटर आपण बघत आहोत. सध्या ऑन ग्राउंड जर्सी नंबर 03 स्टाकर एनला खेळण्यासाठी चेतन. पहिल्या डावामध्ये पडझड पूर्णपणे आपण बघत आहोत रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघाची. सुरुवात चौकारानं जरूर झाली होती, मात्र त्यानंतर केलेलं जे कमबॅक आहे अपर चेस्ट हाईट या चेंडूची आपण पाहिली. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, एक्स्ट्रा बाउन्स आला. जसा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरती टप्पा पडला तो अधिकचा उसळला आणि बॅकफुटवर येऊन पूल करण्याचा जो प्रयत्न होता तो अनसक्सेसफुल झालेला आपण बघत आहोत. अक्षयचा बॅटच्या अगदी टू एंडला आणि त्यानंतर स्वतःच्या फलदूरमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं ते कल्पेश कातवाराकडून. त्याला मिळतं सुयश. पहिलं तर मॅचमध्ये 5वी विकेट आहे जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार क्रिकेट संघाकरता. राऊंड विकेट बॅटचे आउटर एज थर्ड बॅट सकला. विकेट कीपर बीट आउटफील्ड फास्ट. फक्त दिशा दिली आहे, चेंडू न उलटली डिपीच थर्ड बॅट सीमारेषा. नशिबाचा लकी चौकार. बॅटर्सला एक रिक्वेस्ट आहे, पॅन्ट थोडी खाली करा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यस, 3 फलंदाज असे ज्यांचा 4 धावेने डाव सुरू झालेला आहे. आघाडीला निलेशला आपण पाहिलं, तर नंतर सचिन आणि आता चेतन. धावफलक आपण बघत आहोत 4 ना 23 23 आकडावर. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ टर्मच्या बाहेर. पंच सांगतात इट इज अ वाईड. अगदी गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू ज्यावरती सिग्नल आला एक्स्ट्रा रनचा आणि एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत. हे धावफलक पोहोचलेलं आहे ते 24 आकडावर. 24 ऑन बोर्ड. रन्स आल्या की गोलंदाज किती अनुभवी असो दबाव त्याच्यावरती डेफिनेटली असतो आणि तेच पाहायला मिळालं. हा चेंडू विषेप मध्ये फोर्स केलाय, क्षेत्राच्या डीप मध्ये जज करतोय. एलिमिनेशन मिळालं मात्र डिस्टन्स बॉलनं गाठलं नाही. पर्यायी स्वरूपात फलंदाज बाद. बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर चांगला जेल संपादित होतोय. कल्पेशला मिळतं सुयश दुसरं. चेतन परत आहेत माघारी. हवं तसं मिडलिंग झालं नाही, हवं तसं टायमिंग झालं नाही. चौथा षटक सूर्य कल्पेशचं. एक 4-1 वाईट जरूर आला, मात्र त्यानंतर त्यानं या षटकातील दुसरं सुयश नुकताच संपादित केलेलं आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जयनमान पाटगाव आणि त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट्स कदमपाडा. चौथं षटक सुरू आहे. आउटगोईंग कॉल दोन्ही टीमला आम्ही करत आहोत. या सूचनेकडे लक्ष असू द्या, स्पेशली मयूर मार्के. चोवीस वरती 6वा धक्का. स्ट्रायकरला आपण बघत आहोत नयनला. फुलर लेंथ बॅटच्या अगदी डोईनला. हवं तसं मिल्डिंग होत नाही. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा डायमंड होतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. फेक चांगली आली होती मात्र बॅकअप गॅदरिंग हवं तसं नव्हतं. ते विकेट किपर बबलू पारदे येतातच रॉकी कडून. त्याच कारणास्तव आपण बघत आहोत आता 2 धावा पूर्णपणे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत नयन आणि त्यांच्या सोबतीनं आरडी कडून. 2 धाव्यानं आपण बघत आहोत धावफलक पोचलेलं आहे ते एकंदरीत 25 आकडावर. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग. हवं तसं टायमिंग होत नाहीये. स्टिकरवरती चेंडू बदलतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. लेझी अटेम्प्ट आणि फायनली पंच आता पाहताय त्यासाठीच रेफरल घेण्यात आलेला आहे. DRH ची मागणी आता करण्यात आलेली आहे. ती स्क्वेअर लेग अंपायर सँडी गायकवाड सरांकडून. थोडं करेक्शन आहे धावफलकावरती.
ऑलरेडी 24 या अगोदर होत्या. नयन जसं मैदानामध्ये केलं सलगच्या 2 दुहेऱ्या त्याच्या वतीनं पूर्ण केलेल्या आहेत. सो धावफलक आपण बघत आहोत 28 वरती, 28 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. हा चेंडू आउट स्विंगर, राऊंड विकेट, नॅचरल अँगल आपण बघितला, अँग्युलर डिलिव्हरी, अगदी गोल्डन स्पॉटवर टप्पा पडला, हलकासा बाहेरच्या बाजूला चेंडू टर्न झालेला आपण बघत आहोत. धावफलकाचा जर विचार केला तर एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ते 28-28 या आकड्यावरती. फिल्डिंग लगेच सेट करा. जय गावतो क्रिकेट संघ चापेवाडी पठार. बघा बरोबर 10 वाजता सामना सुरू झाला होता. 10:24 स्थानिक वेळ आहे आणि तुमच्याकडे आता फक्त ड्रिंक्सबेकची 2 मिनिटं जर लेस केली ना तर या सामन्यामध्ये फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि लगेचच तुम्हाला इनिंग फिनिश करणं गरजेचं राहील. साई स्पोर्ट्स कदमबडा कॅप्टन, जयमान पाटगाव टीम कॅप्टन, टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा सूचनेकडे. अविनाशला आपण बघत आहोत अंतिम अखेरच्या निर्णायक षटकामध्ये बॉलिंग मार्कवर. क्षेत्रशिकन आपण बघत आहोत डीप मध्ये, स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्याचबरोबर कव्हर पॉईंट आणि त्याच सोबतीनं बघत आहोत आपण स्टेटिस्ट लॉंग ऑफ. मिड ऑफ थोडासा वाईड आहे, त्या सोबतीनं आपण बघत आहोत बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फॅन लेग आणि त्याच बरोबरीनं आपण बघत आहोत सध्याच्या घडीला विकेट किपर. पहिला चेंडू फुलर लेंथ, कमी गती, ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला थ्रो खराब आला. ॲक्युरेट फेक जर आली असती तर रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. बट फायनली बॅट्समन सहजतेनं त्या ठिकाणी आपण बघत आहोत एकदा पूर्ण कड्यामध्ये यशस्वी राहिलेले. धावफलक आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या मदतीनं पोचलेलं आहे ते 29-29 या आकडावर. स्ट्रायकर आपण बघत आहोत नयनला, ज्याच्या बॅटमधनं चांगलं योगदान धावफलकावरती आलेलं आहे. कमी गतीनं टाकलेला हा बॉल, गतीमध्ये नेहमीच मिश्रण, गतीमध्ये नेहमीच परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतं. एक्सपेरिमेंट करत असतात नेहमीच, प्रयोग नेहमीच करत असतात स्पेलमध्ये अविनाश आणि तो आता यशस्वी देखील होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची झाली आहे सांगता, टीमची टोटल स्थिर आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 29-29. कमी गतीनं टाकलेला हा बॉल मात्र लाईन खराब आहे, पण जर सांगतायत सँडी गायकवाड सर इट्स वाईड ऍड झाले त्या ठिकाणी 1 रन एक्स्ट्रा आणि अतिरिक्त धाबेच्या मदतीनं सध्या संघ सरकलाय पुढे. रविराज ब्लास्टर जांभरुडे, टीमची टोटल आहे धावफलकावरती 30. अंतिम षटक सुरू आहे, आक्रमण करावं लागेल स्ट्रायकर वरती नयनला. हा चेंडू बोलस बॅक ड्राईव्ह, बॅकलिपचा सुंदर वापर, स्टेट बॅटर लॉफ्ट करतात. 1 सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल. कल्पेशचा थ्रो मात्र वेगवान आलेला आहे. लेझी अटेम्प्ट, बॅकअप नाहीये. दुसरी धाव देखील आता बनली असती मात्र आरडी तयार नव्हते स्ट्रायकर एंडला आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत आता एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल ते म्हणजेच नयनला. 1 सिंगल, धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत एकूण अंकित झाले ती 31. 31 धावा सध्या धावफलकावरती. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, सूचनेकडे लक्ष द्या. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. हा चेंडू फुल टॉस, कमी गतीचा, बॅटच्या टो एंड वरती कल्पेश पोहोचेल का? फायनली लास्ट मोमेंटला त्यानं स्वतःला रोखलेलं आहे. 15 ते 20 पावलं तो धावला जरूर होता मात्र त्याला जाणीव झाली चेंडू आपल्या कक्षेपासून बाहेर आहे, चेंडू आपल्या आवाक्यापासून दूर आहे, आउट ऑफ हिज रिच आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत सेफली चेंडू लँडिंग होतो, ग्राउंडिंग होतोय. 2 धावा, त्याचबरोबर धावफलक पोचले ते 33 या आकडावर. 33 ऑन बोर्ड. हा चेंडू वेगवान होता मात्र डाव्या स्टिकला सोडून झाला. अंपायर सँडी गायकवाड सरांचा अनोखा अंदाज आपण बघत आहोत. व्हाईट बॉलचा सिग्नल 1 धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने जर पाहिलं तर टोटल सध्या पोहोचले 34. 34 धावसंख्येवरती, स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत निर्णायक पहिल्या डावाचे, अंतिम षटकाचे, गोलंदाज अविच्या स्पेलचे. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट मात्र फटका फसला, मिस टायमिंग आणि आरडी देखील आता माघारी परत आहे. चांगला जेल फिनिश होतोय ब्रिटिश लॉंगॉनला कल्पेश कातवाराकडून आणि त्या ठिकाणी विकेट आता 7वी गमावली आहे रविराज ब्लास्टर जांभोटे क्रिकेट संघानं.
आता कुमारला प्रमोट करण्यात आलेला आहे, जो फिन हिटर आहे या टीमचा. त्याच्या पाठमधनं एका मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. 40 पार जर जायचं असेल रविराज ब्लास्टर जांभरुडेला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या फारच बाहेर, पंच सांगतात इट्स वाईड. एक धाव एक्स्ट्रा आणि अतिरिक्त धावसंख्येनं आपण बघत आहोत सध्या टीमची टोटल पोहोचलेली आहे ती 35. 35 आकड्यावर अवघा एक बॉल शिल्लक आहे. 17 जसं संपेल जर्मन पाटगाव साई स्पोर्ट्स कदमपटा टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. पस्तीस धावा आपण बघत आहोत दाफलकावरती. अंतिम बॉल लाईन मिस झालेली आहे. लेग ब्रेक फिंगर मोल्ड केले होते. जसा चेंडू टप्पा पडला, हलकासा टॉस देखील झाला, वळण देखील या चेंडूला वरती मिळालं आणि फायनली आपण बघत आहोत अशा कंडिशनला अशा स्थितीला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ज्यामध्ये फलंदाज झाले तर रनआउट नॉस्टाकर एंडला नयन आणि ओव्हरऑल पहिल्या 17 जंदी आफ्टर एंड ऑफ फास्ट इनिंग 8 विकेट लॉस. स्कोर ऑन 36 अँड नाउ टार्गेट इज 37 इन फ्रंट ऑफ टीम जय गावदे स्पोर्ट चापेवाडी पठार. टॉस बॉक्स मध्ये लगेचच रिपोर्टिंग करा. जयमान पाटगाव संघ कर्णधार, त्याचबरोबर साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ कर्णधार. मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी टॉस आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही उशीर केला, जर रिपोर्टिंग केलं नाही तर फर्स्ट ऑफ ऑल रनची पेनल्टी आणि जसं वेल ग्रो होत जाईल तसतशी बॉलची पेनल्टी तुम्हाला डेफिनेटली इम्प्लिमेंट केली जाईल. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ कर्णधार आणि जयमान पाटगाव संघ कर्णधार. 2 मिनिटं अजूनही आम्ही वेट करतो. 2 मिनिटाच्या जर आपला टीम मेंबर किंवा प्रतिनिधी कर्णधार उपस्थित झाला नाही तर डेफिनेटली तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सूचनेकडे लक्ष सुद्धा. जयमान पाटगाव संघ कर्णधार. हा सामना सुरू होण्याच्या आत दोन्ही टीमचे कॅप्टन कंपल्सरी आपण टॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ऑलरेडी साई स्पोर्ट्स कदमपाडा संघाचे कर्णधार पोहोचलेले आहेत. जयमान पाटगाव संघाचे कॅप्टन इमिडिएटली आपण पोहोचणं गरजेचं राहील. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. अदरवाईज हा सामना जर सुरू होतोय, पहिला बॉल जर पडतोय तो डेफिनेटली तुम्हाला 2 धाब्याची पेनल्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. वी स्टील वेटिंग फॉर यू. जयमान पाटगाव कर्णधार प्रतिनिधी जर कोणी उपस्थित झाले असाल विथ ड्रेस कोड आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करणं अपेक्षित आहे. वारंवार सातत्याने आम्ही सूचना करत असतो. जो रिपोर्टिंग टाइम आहे, जी तुमची रिपोर्टिंग वेळ आहे त्या 15 मिनिटं अगोदर तुम्ही रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. बघा सामना सुरू झालेला आहे. जसं सामना सुरू होईल, जसं वेळ होईल तसतशी ऍक्शन आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने घेण्यात येईल. साई स्पोर्ट्स कदमपाडाचे कॅप्टन आपल्या समेत उपस्थित झालेले आहेत. जयमान पाटगाव संघ कर्णधार प्रतिनिधी जर उपस्थित असाल, अजूनही वेळ आहे, आपण लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. चला ऑनगोईंग सामना सुरू होतोय. जास्त वेळ आपण घेत नाही. कॉम्बॉक्स मध्ये आपल्या समेत जॉईंट आहेत सुनीलजी शेळके सर आणि त्यांना इन्व्हाइट करूयात या निर्णायक डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं रनचेस केलं जाईल चापेवाडी पठारकडून आणि त्यांच्या शुभवाणीतून ऐकूया त्या निर्णायक डावाचं या सामन्याचं द्वादशसत्र दुसरं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद दीपक सर.
परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात। स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा आहे। दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। त्याचं पहिलं सत्र 36 धावांवर संपलंय आणि जिकडे रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाने फलंदाजी केली होती 37 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल। हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये चाफेवाडी या संघाला MS11 चाफेवाडी अलीकडच्या काळामध्ये फार चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं गेलेलं आहे आणि अशातच या मैदानाच्या त्यांच्या गतस्मृती अत्यंत चांगल्या आहेत, सुखद आहेत आणि आनंदमय आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा या मैदानाचा अधिकाधिक चांगला वापर करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने निश्चितच केला जाईल। क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे जांभुर्डे संघाचं। मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत। गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना सॅम खुणे येत आहेत आणि स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहू शकाल तर बबलू पारदे आहेत आणि कल्पेश कातवारा नॉन स्ट्रायकिंग एंडला। ओम नमोजी आद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साचा आणि मवाळ मितुळा आणि रसा शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सर्वांचं सरपंच चषक जांभुर्डे 2024 मध्ये सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात उत्तुंग षटकाराने। दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण प्रकाशजी तरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। त्यामुळे विनंती असेल प्रकाश तरे आपण नाणेफेकी कक्षामध्ये जायचंय। दोन्ही संघाचे संघनायक तिकडे जोडले गेलेले आहेत। सदोतीस धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे। हा सामना जिंकण्यासाठी पहिल्या चेंडूवर षटकार आलाय। इथे फुलटॉस आहे, मनगटाने दिशा दिलेली आहे। मनगटात फार ताकद आहे या फलंदाजाच्या आणि त्याचाच अंदाज त्याचा परिचय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येतो। यावेळी चेंडू डीप कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातो। षटकारानंतर आलेला मोठा फटका अर्थात चौकार। मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले। 10 धावा दरम्यान आल्या। यानंतरच्या सामन्याची नाणेफेक सुद्धा आपण करणार आहोत आणि 2 चेंडूंवर 10 धावा दरम्यान आलेल्या इकडे आपल्याला पाहायला मिळाल्या। 37 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी आणि मॅच बॉल दरम्यान आलेला आहे का? जर आलेला असेल तर त्या मॅच बॉलने आपण सुरुवात करूया। अदरवाईज अगोदर एक रिझर्व चेंडू आपण ठेवला होता त्याने सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत। कदमपाडा संघाचे संघनायक आपणास विनंती, आपण या नाणेफेकी कक्षामध्ये या अगोदर तुम्ही जोडले गेले होते। पाटगाव संघाचे संघनायक तिकडे उपस्थित आहेत। नाणेफेक यानंतर केली जाईल। सॅम बबलूसाठी फुलटॉस चेंडू आहे, त्याला वळवलंय आडव्या बॅटने। इथे स्वीपचा फटका आपण पाहतो, हा चौकार। पहिला षटकार त्यानंतर 2 चौकार। इथे एज लागली। एसटी रक्षकाने उंच उडी जरूर घेतली होती परंतु चेंडूला आपल्या हातामध्ये ते समावू शकले नाहीयेत। इथे हा चेंडू निर्धाव आलेला आहे। याच पद्धतीचे अनेक चेंडू इथे फेकावे लागतील या सामन्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवायचा असेल जांभुर्डे संघाला। तर आता ज्यांचं आगमन झालं ते पाटगाव संघाचे संघनायक MGCचे एक अत्यंत ख्यातनाम पंच मयूरजी मार्केसर, त्याचबरोबर एक गुणवंत समालोचक अभय खुणे यांचंही आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। त्याचबरोबर कदमपाडा संघाचे संघनायक आणि संपूर्ण संघाचंही आयोजकांच्या वतीने स्वागत असेल। 14 धावा धावपलकावर आहेत। शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे। इथे लॉंगॉनच्या मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केलेला आहे।
नयन इथे अपूर्ण प्रयत्न दाखवतोय, अंतिमता चेंडूने त्याचं साध्य साधलं, चौकार. अठरा धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. या सामन्यामध्ये 37 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ चांगला खेळतोय चाफेवाडी. समोर ठेवलं, इथे बिगिट करण्याचा मानस होता. ऑनसाइड रिजन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला, परंतु लाईनमध्ये मिस झालेला फलंदाज आपण बबलू पारधी याला पाहिलं. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 18. एकूण धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे 37 आणि त्यातील पहिल्या षटकामध्ये अर्ध काम तमाम झालेलं आहे. त्याचबरोबर 50% धावा धावपलकर आलेल्या आहेत असं आपण म्हणूया. फलंदाजी करणारा संघ अर्थात चापेवाडी संघाच्या. पहिलं षटक संपलं, जवळजवळ 5.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत, त्यामुळे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ होईल ही अपेक्षा बाळगूया. कारण आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थात रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाला इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. अलीकडच्या काळातील चापेवाडी संघाचं क्रिकेट हे फार चर्चेत राहिलेलं आहे आणि समीर विशेषतः हे मैदान आपण पाहिलं की चापेवाडी संघासाठी लकी आहे असे आपण म्हणूया. कारण या मैदानामध्ये ज्यावेळी चापेवाडी संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यावेळेस त्यांच्या कामगिरीचा आलेख हा उंचावलेला आपण पाहिलेला आहे आणि मला असं वाटतं लागोपाठच्या 2 स्पर्धांमध्ये ते विजेते सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे हा आत्मविश्वास त्यांच्याकडे असेल आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. पाहायचं इथे क्रमांक 2चं षटक घेऊन अनुभवी गोलंदाज येत आहेत. जय दिघे आलेले आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन दूरवरच्या टोकाकडून, फॉरेस्ट एंड कडून आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कल्पेश कातवारा. चला वेळेचा अपव्यय करू नका जय, लगेचच आपल्याला क्रमांक 2चं षटक सुरू करावं लागेल. राईट आर्म राऊंडने येतील. मला असं वाटतं यष्टीरक्षकाच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत ते लाईनमध्ये नसावेत अशी सूचना पंच मंदार करतायत. पहिला चेंडू कमी गतीने बाहेर निघणारा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर पूल करण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग फटका आपण पाहिला. डीपमधून सचिन समोर आले, चेंडू अडवला, फेकी झाली आणि 1 धाव दरम्यान आलेली आपण पाहू शकाल. 19 ऑन दी बोर्ड. वेलकम बबलू. मला असं वाटतं आज जय हनुमान पाटगाव संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला असावा. कारण मयूर मार्के, अभय, त्याचबरोबर बबलू आणि विवेक असे 4 खेळाडू त्यांचे आपण पाहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं चाफेवाडी आणि पाटगाव हे जवळजवळचे शेजारील संघ आहेत आणि दोन्ही संघांची फलंदाजी ही बलस्थान आहे. वेळ अतिरिक्त यूज करताय जय. कमी गती फटका फसला, परंतु इथे वाचलेले आहेत फलंदाज, बचावले असं म्हणायला हरकत नाही. अशा वेळेस जर थोडी अधिकची ताकद लागली असती तर स्ट्रेट टू दी नितेशकडे चेंडू गेला असता, कदाचित ही शक्यता सुद्धा नाकारता आली नसती. एकूण धावा आतापर्यंत आहेत 20, अजून 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे चापेवाडी संघाला. समोर ठेवलाय, यावेळेचा फटका फार मोठा आहे. कल्पेश कातवारा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर खरपूस समाचार घेत असताना चेंडूला पाठवून देतोय डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जोडला जाईल आणि एकूण